माणसाला दिवसातून 3 वेळा अथवा 2 वेळा जेवण्याची गरज नाही, म्हणून ओमॅड ही थेरी पॉप्युलर आजकाल होते आहे. जेवण दुपारी 3 ते 5 या काळात जेवायचं. त्याचा एकच फायदा होतो की रात्री झोपेमध्ये तुमचं मेटाबॉलिक स्विच ऑन होतं. कधीतरी एखाद्या वेळेला भुकेची वेव आली तर त्याला ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी आणि पाणी हे 3च प्रकार असतात. नारळाचं पाणी हेल्दी नाही. नारळाच्या पाण्याचं एकच बेनिफिट आहे, तो म्हणजे नारळाच्या पाण्यामध्ये 600 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं. ज्या दिवशी तुम्ही ते फॅट वापरता त्या दिवशी त्या फॅटचा वापर झाला की तुमचे सगळे आजार जे आहेत ते सगळे आजार हळूहळू रिव्हर्स व्हायचे. मी व्हिटॅमिन ए घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझा चष्म्याचा नंबर वाढायचा बंद झाला. की तिनं पूर्णपणे माझ्या बरोबरच ती जेवते. मग ती अगोदर खातच नाही, कारण तिला माहिती खाल्ल्यावर भूक लागते. ओके. हे शरीर, हे मी तिला सांगितलेलं नाही, शरीराला तिची बॉडी तिच्याशी बोलायला लागली. तर अशा माझ्या काही केसेस आहेत की ज्यांनी 1 meal a day केल्यामुळं दे हॅव गॉट अ सक्सेसफुल प्रेग्नन्सी. त्यांना काय म्हटलं, मी म्हटलं सर मी तुमची ट्रीटमेंट कधीच घेऊ शकत नाही. म्हणजे का म्हटलं तुमची जेवढी ढेरी आहे तर मी तुमची ट्रीटमेंट कशी घेऊ म्हटलं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा हा पॉडकास्ट ठरू शकतो. तुमच्या आरोग्यामध्ये बदल करणारा हा पॉडकास्ट ठरू शकतो. त्यामुळे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा. एखादा सरकारी अधिकारी आपलं सरकारी काम संपल्यानंतर एका वेगळ्याच विषयाला वाहून घेतो, तेही आरोग्य क्षेत्रासारख्या, आणि त्यातनं स्वतःमध्ये बदल घडवतोच, पण इतरांना देखील उद्युक्त करतो आणि त्या बदलाचे पडसाद आजूबाजूलाही उमटत राहतात. त्यामुळे मी एकाच अशा माजी अधिकाऱ्याला तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. त्यांचं नाव आहे संपत डावकर. संपत डावकर सर हे अनेकांना पुण्यामध्ये त्यांनी नाव ऐकलं असेल. हवेलीचे तहसीलदार, ते अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. आणि निवृत्तीच्या आधीपासूनच सर्व्हिसमध्ये असतानाच त्यांना ज्या ज्या आरोग्याच्या समस्या होत्या त्याच्यावरती मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांना एक असा मार्ग गवसला, एक जादूची कांडी अशी गवसलेली आहे की त्यामुळं ते त्यांच्या तर जीवनात बदल झालेलेच आहेत, पण त्यांनी त्यांच्या अनेक मित्रपरिवारांच्या जीवनाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. आणि असे संपत डावकर सर आज आपल्यासोबत आहेत. डावकर सर, तुमचं लेट्स अपवर खूप खूप स्वागत. धन्यवाद योगेश सर. बऱ्याच दिवसांनी आपण या निमित्ताने भेटतोय. खरं आपण भेटतोय आणि तुमच्याविषयी मला कदाचित आपल्याला माहिती असेल की आपला हवेलीतला पिरियड, खरी गोष्ट आहे, 4 वर्ष म्हणून त्यांनी हवेलीचे तहसीलदार म्हणून काम पाहिलेलं. 4.5 वर्ष लॉंगेस्ट पिरियड असेल आणि अतिशय चांगला पिरियड. त्यामुळे तुमचं त्यावेळेला भरपूर सहकार्य मिळालेलं आहे. आपण मित्रासारखं वागत होतो आणि तेव्हापासून आपण आजपर्यंत मित्रासारखं आहे. परंतु परंतु तेव्हाचे मी तुम्हाला परिस्थिती सांगतो, तेव्हाचे डावकर सर आणि आत्ताचा मोठा फरक आहे. त्यांचं तेव्हाचं वजन 83 किलो होतं. त्यांचा आत्ताचा लेटेस्ट रिपोर्ट आहे 67 किलो आहे. आणि त्यांनी जे काम हातात घेतलेलं आहे, ओमॅड म्हणजे 1 meal a day, जे दिवसातून फक्त एकदा जेवा, या प्रयोगातून त्यांनी स्वतःचं आरोग्य सुधारलेलं आहे. आणि त्याच प्रयोगाची माहिती आपण या निमित्तानं करून घेणार आहोत. तर ओमॅडचा जो अर्थ आहे तुम्ही तो बरोबर सांगितलेला आहे का? बरोबर आहे सर. ओमॅड म्हणजे 1 meal a day, दिवसातून एकदाच जेवायचं. याच्या मागं शास्त्रीय संशोधन आहे की माणसाला दिवसातून 3 वेळा अथवा 2 वेळा जेवण्याची गरज नाही, म्हणून ओमॅड ही थेरी पॉप्युलर आजकाल होते आहे. आणि ओमॅडमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिना पैशात तुमचं आरोग्य कंट्रोल होतं. बरं, सगळ्यात महत्त्वाचं डाएटचे वेगवेगळे प्रकार एकदम फॅन्टसीमध्ये फॅट येतं. कोणी दीक्षित डाएट करतं, कोणी काय ऋतुजा दिवेकर डाएट करतं, कोणी 2-2 तासानं जेवा असं सांगतं. तर हे ओमॅड हे शास्त्रीयदृष्ट्या किंवा तुमच्या अनुभवाच्या दृष्टीनं हे तुम्हाला योग्य असं केव्हापासून वाटायला लागलं? ज्या वेळेला योगेशजी, ज्या वेळेला मी 1 meal a day किंवा 2 वेळा जेवणाच्या पुढे जाऊन इंटरमिडिएट फास्टिंग करत होतो 16 ते 18, परंतु माझं असं लक्षात आलं की 16 ते 18 तासाचा मी उपवास करून सुद्धा मला तेवढा फरक पडत नाही आहे. मग जे आजाराचं कंट्रोल व्हायला पाहिजे ते होत नाही, म्हणून मग मी 1 meal a day कडे गेलो. कारण ऑटोफॅजी, ज्याला 2016चं नोबेल पारितोषिक मिळालं, ते जे जपानचे सायंटिस्ट आहेत योशोरी, ज्यांना 2016चं नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऑटोफॅजी तुमची सुरू व्हायला, ऑटोफॅजी म्हणजे सेल्फ इटिंग, म्हणजे तुमच्या ज्या सेल्स आहेत बॉडीतल्या त्या रिपेअर होण्यासाठी तुम्हाला साधारणतः 20-22 तासाचं फास्टिंग लागतं. बरं, म्हणून त्याला
तुम्ही जे 2 वेळेचं जेवण करता किंवा तुम्ही वारंवार खाता. वारंवार खाता तर फार लांब. बरं. 2 वेळेचं जेवण किंवा 16 ते 18 तासाचं जे इंटरमिडिएट फास्टिंग आहे जे फार प्रसिद्ध आहे सध्या, बरीच लोक करतात, त्याचाही फारसा फरक पडत नाही. त्याचं कारण हेच आहे की त्यांची ऑटोफॅजी जनरेट होत नाही. बरं. तुमचा हा वैयक्तिक प्रवास कसा सुरू झाला ते जरा थोडक्यामध्ये सांगा की. मी 2000 साली माझं सुरुवातीला 2022च्या वेळेला माझं वजन 81 किलो गेलं. 81चं पुढं 83 झालं. 83 ज्या वेळेला झालं, माझी हाईट 178 आहे. एका कडेला झोपलो की ढेरी थोडी लोंबकळायची. बरं. ते लोंबकळल्यानंतर माझं असं लक्षात आलं की वजन कमी करायला पाहिजे, पण वजन काय माझं कमी होत नव्हतं. बरं. मग तो नंतर मला 2005 साली डायबिटीज डिटेक्ट झाला. 2005 पासून मी ज्यावेळेला डायबिटीजच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केलं तेव्हा मला काय आतून काय बरोबर वाटायचं नाही, असं काहीतरी खायचं आतून. मग मी आयुर्वेदिक घेतलं, नॅचरोपॅथी घेतलं, त्याचे पण मला भरपूर साईड इफेक्ट झाले. मग ज्यावेळेला मी इंटरमिडिएट फास्टिंग करायला सुरुवात केली, सुरुवातीच्या काळामध्ये मला फरक पडला नाही असं नाही, परंतु ज्यावेळेला परत त्याच्यानंतर 4 वर्षांनी बॉडी टू डू झाली, मग मात्र मला 1 मील अ डे करण्याविषयी, कारण माझं वाचन भरपूर असायचं. बरं. मी डॉक्टर जॅसॉन फंगचं आता इथे पुस्तक लावले पाठीमागे, त्यांना अथॉरिटी म्हणतात, त्यांचे पुस्तक वाचले. डॉक्टर स्टेनबर्ग आहेत, यूट्यूबला लेक्चर देतात, त्यांचे यूट्यूबचे लेक्चर ऐकले. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला आता 1 मील अ डे करण्याशिवाय पर्याय नाही. आणि 1 मील अ डेनी मला बऱ्यापैकी फरक पडला, विशेषतः फ्रेशनेस. ओके. तो फ्रेशनेस माझा प्रचंड प्रमाणात 1 मील अ डेनी वाढला. आणि 1 मील अ डेचा एक फायदा होतो की माझा जो ब्लड प्रेशर आहे, माझी जी शुगर आहे, ते 3ऱ्या-4थ्या दिवसापासून कंट्रोल व्हायला सुरुवात झाली. बरं. तुमचा सुरुवातीचा शुगरचा रिपोर्ट आणि आत्ताचा रिपोर्ट काय फरक आहे? मला सुरुवातीला जी शुगर माझी डिटेक्ट झाली, मला 2003च्या रेग्युलर चेकअपमध्ये माझी फास्टिंग 180 होती आणि पीपी काहीतरी 199 होती. डॉक्टरांनी मला सांगितलं की तेच तुमचं कंट्रोल होत जाईल, तुम्ही डाएट करा, हे करा वगैरे वगैरे सांगितलं. मी 2005 साली जेव्हा माझी हवेलीहून बदली झाली, मी कमिशन ऑफिसला असताना माझ्या लक्षात आलं माझी गेली 199 आणि 337. बरं. मग डॉक्टर म्हटले की गोळ्या घ्या, गोळ्याने किती कंट्रोल होते बघून, आता तुम्हाला लवकर इन्सुलिन घ्यायला लागेल. बरं. इथपर्यंत वेळ आली? हा, इथपर्यंत वेळ आली. मग मी त्यावेळेला मग माझा व्यायाम असेल, कारण जिमनी पण तुमची शुगर कंट्रोल होती टू द सर्टन एक्सटेंट, त्याच्या जास्त होत नाही. मग ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, आयुर्वेदिक गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. आयुर्वेदिक गोळ्यामुळे माझ्या शरीरात लीड वाढलं. नशिबाने मला ते एका जनरल मेकअप याच्यामध्ये कळालं. मग मी आयुर्वेदिक पूर्णपणे बंद केलं आणि मग मी याला गेलो, कशाला, इंटरमिडिएट फास्टिंगला गेलो. बरं. इंटरमिडिएट फास्टिंगनी पण सुरुवातीला माझी कंट्रोल झाली चांगली, परंतु ओमॅडनी मात्र फार छान कंट्रोल होते. ओमॅडनी काहीच इश्यू. ओमॅड म्हणजे नक्की काय करतात तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या? काय करता? ओमॅड म्हणजे 1 मील अ डे, दिवसातून एकदाच जेवायचं. बरं. एकदाच जेवताना मी एक पथ्य पाळतो की समजा जेवण दुपारी 3 ते 5 या काळात जेवायचं. त्याचा एकच फायदा होतो की रात्री झोपेमध्ये तुमचं मेटाबॉलिक स्विच ऑन होतं. बरं. मेटाबॉलिक स्विच म्हणजे काय, तर तुमची बॉडी ग्लुकोजवरनं फॅटला स्विच होते. बरं. ज्या वेळेला ग्लुकोजवरनं फॅटला स्विच होते, तर त्या शरीरातलं स्टोर्ड फॅट आहे, जे आपल्या शरीरात जे साचलेलं फॅट आहे, ते फॅट बॉडी वापरते. बरं. ज्या वेळेला बॉडी साचलेलं फॅट वापरते, त्यावेळेला अतिशय क्लीन बॉडी एका कॉन्स्टंट स्पीडने ते सिक्रेट करते. म्हणजे जर आपण खाल्लं तर शुगर एकदम वाढते, एकदम कमी होते, तसं नाही. इथे एकदम एका सर्टन लेवलनी, म्हणजे जी तुम्हाला मिनिमम गरजेची आहे तेवढीच गरजेची, जनरली ती 100च्या जवळपास असते. 100च्या जवळपास. आणि 100च्या जवळपास असले तर त्याच वेळेला ती बॉडी ब्रेनला 20 जाते. बरं. 20 जाते. म्हणजे ब्रेनची शुगर लेवल ही तुमच्या शरीरातल्या शुगर लेवलच्या 20% असते. ब्रेन अतिशय चांगला फंक्शन करतो. पण याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं, आता ही आपल्या आयुष्यभराची सवय आहे, आपण सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण असं सगळं करत असतो. मग हे एक दिवसातून एकदा जेवणामुळे आपल्या बॉडीवरती त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात का, आणि कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं? नाही, शरीर जे तुमचं आहे ना, ते शरीर तुमचा इफिशियन्सीसाठी बनवलेलं आहे. तुम्ही जर दिवसातून 3 वेळा जेवला तर शरीराला फक्त एकच काम राहतं की ते खाल्लेलं पचवायचं. तुम्हाला गरज नाही. रिसर्च काय म्हणते की तुम्ही दिवसातून एकदा जेवला तरी तुमचं सफिशियंट आहे. तुम्ही दिवसातून एकदा जेवल्यानंतर तुम्ही जर सफिशियंट फूड घेतलं, एक ओमॅडो एक आक्षेप घेतला जातो न्यूट्रिशनचा, तो बरोबर पण आहे, परंतु ते न्यूट्रिशन तुम्हाला 1 मील अ डे मधून मिळवायची कला आहे, ती मी आत्मसात केलेली आहे. बरं. तर ती जी ओमॅडनी तुम्ही घेता, तुम्हाला कॉन्स्टंट एनर्जी भेटते. दिवसभर बॉडी रिकव्हरी मोडमध्ये असते. अप्रॉक्सिमेटली 8 तास झाले की बॉडी ओमॅडवाल्याची फॅटवर स्विच होते. मग फॅटवर स्विच झाली का त्याला कॉन्स्टंट एनर्जी भेटते आणि इतर वेळेला तुमचं पूर्ण शरीर तुमचं
रिकव्हरी मोडमध्ये असतं. ओके. मात्र तर तुम्ही जर आपली जेवणाची पद्धत कशी आहे, सकाळी उठलं का चहा, त्यात साखर असते, बॉडी इन्सुलिन सिक्रेट करते. 11 वाजता नाश्ता, त्यात साखर असते, बॉडी इन्सुलिन सिक्रेट करते. जितक्या वेळेला इन्सुलिन सिक्रेट होईल त्यानंतर 2 तासांनी भूक लागते. ओके. ज्या वेळेला 2 तासांनी भूक लागते की त्यावेळेला परत आपण काहीतरी खातो आणि तुमची बॉडी दिवसभर फक्त खात राहते आणि तुम्हाला काही कळत नाही. आता माझ्याकडे जे लोक ओव्हरमॅड करतात, मला फोन करतात, मी त्यांना सांगतो, तुम्ही जर ओव्हरमॅड करत असाल आणि तुम्हाला जर भूक लागत असेल तर यू आर डुईंग अ रॉंग ओव्हरमॅड. ओके. तुम्हाला दिवसभर फ्रेशनेस पाहिजे, तुम्हाला भूक नावाचा प्रकारच लागला नाही पाहिजे, ओके. तर म्हणायचं तुम्ही ओव्हरमॅड आहे. मग काय तुम्ही ओमॅडमध्ये काय सुचवता? एका दिवसातनं एकदाच जेवायचं असेल तर त्या व्यक्तीनं काय खाल्लं हवं, त्याच्या ताटामध्ये काय काय हवं? तर ज्या वेळेला आपण ओमॅड करतो त्याच्यामध्ये सिंपल गोष्ट आहेत की जर तुम्ही ओमॅड घेत असाल तर तुम्हाला दिवसभरातून एकदा सफिशियंट एनर्जी भेटली पाहिजे. मग त्यामध्ये आपण काय सांगतो की नॅचरल फॅट म्हणजे काय, खोबरं, शेंगदाणे, तुमचे काय सुकामेवा असेल, नॉनव्हेजवाले असतील तर चिकन असेल, मटन असेल, अंडी असेल, याचा तुमचा जो पोर्शन तुम्हाला जो अपेक्षित आहे तो पोर्शन तुम्ही कशावर ठरवायचा, तर तुम्ही ज्यावेळेला 15-20 दिवसांनी तुमचं लिपिड चेक कराल त्यावेळेला तुमचं लिपिड प्रमाण काय आहे, बरं. कारण ती बॉडी सांगते की तुम्ही काय फॅट खाल्ले, चुकीचं खाल्लं का वाईट खाल्लं. ते तुमचा पहिला पोर्शन. दुसरा पोर्शन तुमचा फायबर. फायबरमध्ये काय असतं, आपण म्हणतो सॅलड, पालेभाज्या, आणि हा झाला फायबर. तो पण सफिशियंट आपल्याला मिळत नाही, किती प्रयत्न केला तरी त्याला पण आपल्याला फायबर सप्लिमेंट घ्यावं लागतं, ते मी पुढे बोलतो. ओके. तिसरा प्रकार आहे, ह्याच्यातून जे शिल्लक राहील, याच्यातून जे तुमचं पोट भरेल, याच्यातून जे शिल्लक राहील मग तुम्ही त्याला चपाती, भाकरी, भात घ्यायचा असेल. ओके. जर तुम्हाला अतिशय टोकाची शुगर असेल तर तुम्हाला चपाती, भाकरी, भात बंद करावा लागतो. बरं. शुगर म्हणजे तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम, होय होय. शुगर, त्याला भाकरी, भात बंद करावा लागतो. परंतु जवळपास 90% लोकांना भाकरी, भात बंद करण्याची गरज नाही, प्रोव्हाइडेड दॅट त्याचा शुगर रिपोर्ट हा नॉर्मल नॉर्मल लागेल. ओके. पण आता याच्यामध्ये अनेकदा असं होतं की समजा मी चक्कर आली किंवा अशक्तपणा जाणवला तर अशा वेळेस तुम्ही काय सजेस्ट करता? हो. की मध्ये काही खायचं का, पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं, याविषयी पण जरा सांगा. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 1 मील अ डे वाला जो असेल त्याची बॉडी एकदा फॅटवर स्विच झाली, ज्याला आपण मेटाबॉलिक स्विच म्हणतो, म्हणजे शरीरातलं साचलेलं फॅट लगेच कळतं लोकांच्या पोटावर फॅट आहे, त्यामुळं त्याला अजिबात अशक्तपणा जाणवत नाही. फक्त एकच शक्यता असते की 1 मील अ डे मुळे त्याच्यातलं बॉडीतलं इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण कमी होतं. ज्या माणसाला 1 मीलची सवय लागायची असते त्याला सुरुवातीच्या आठवड्यामध्ये कदाचित फ्लूचा अटॅक येऊ शकतो. बरं. तो जर यायचा नसेल तर त्यांनी फक्त थोडंसं चिमूटभर मीठ टाकून पाणी प्यायचं, त्यामुळे तुम्हाला विकनेस जाणवत नाही. बरं, फक्त चिमूटभर मीठ. कारण आजकाल इलेक्ट्रोलाइट पण भेटतात. हे 1 मील अ डे करणारे जे इंटरनॅशनल लोक आहेत त्यांनी स्वतःचे ब्रँड्स तयार केले, आपण त्याच्यावर कोणा विश्वास ठेवत नाही. बरं. आपलं एकच म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं मीठ टाका, मीठ घेतलं की तुम्हाला विकनेस येणार नाही. बरं. बऱ्याच वेळेला मला आता अनेक लोकांचे फोन येतात की मला विकनेस जाणवतो. मध्ये एका अतिशय VIP व्यक्तीचा मला फोन आला की मला हे होतंय, एकदम अशक्तपणा वाटतोय, थोडं चक्करसारखं होतंय. मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही मीठ घ्या. मग त्यांनी मीठ घेतलं. त्यांचा दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन आला, म्हणले मिठाचा एवढा फरक पडू शकतो मला माहितच नाही. ओके. एक ग्लासभर पाण्यामध्ये, ग्लासभर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं. थोडंसं मीठ घ्यायचं. त्याच्यामुळे साखर वगैरे काही घ्यायचं नाही. साखर पूर्ण वर्ज्य असते आपल्याकडे. बरं, साखर पूर्णपणे वर्ज्य करायची. ओके. आणि तुम्ही पाण्याचं एक बोलला, ते माझे मध्ये एक पाण्याचा मी रील टाकलं होतं, ते मला वाटतं काहीतरी 1 म्हणजे असं मिलियनमध्ये गेलेलं आहे. ओके. तर त्याचं एकच लॉजिक आहे पाण्याचं. मी लोकांना सांगितलं होतं की पाणी, कारण हे पाणी किती प्यावायच्या विषयी पण फार मतांतर आहे. बरोबर आहे. मग मी हे जे आता पुस्तकं तुम्हाला दाखवली पाठीमागे, असं एक पुस्तक वाचताना मला एका MD डॉक्टर ज्यांचं पुस्तक होतं, ही सगळी डॉक्टरांची पुस्तकं आहेत जे इंटरनॅशनल रिनोल्ड डॉक्टर आहेत त्यांची. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पाणी तुम्ही एवढंच प्या की तुमची लघवी स्लाइटली पिवळी झाली पाहिजे. स्लाइटली. जर फ्लोरोसंट येलो झाली तर तुम्ही व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स घेताना होत असेल. तुमची जर सफेद झाली तर तुम्ही जास्त पाणी पिताय. त्यामुळे पाणी एवढंच प्यायचं. 1 मील अ डे वाल्याला पाणी मध्ये मध्ये प्यावं लागतं. जर मधून कधीतरी एखाद्या वेळेला भुकेची वेव आली तर त्याला ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी आणि पाणी हे 3च प्रकार असतात, ज्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होत नाही. बरं. त्यामुळं दीज आर द सिम्पल फॉर्म्युला. ओके. मध्येच काही टोमॅटो खा, काकडी खा, नारळाचं पाणी प्या वगैरे असं काही चालतं का? नारळाच्या पाण्याविषयी लोकांचे इतके मतप्रवाह हो, त्याच्यात आता म्हणजे जे एकदम आरोग्यदायी मानलं जात होतं त्याच्याविषयी पण आता वेगवेगळे मतप्रवाह नाही. त्याच्यामध्ये ऑथेंटिक मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही फूड आयटमचा विचार मी तुम्हाला सांगतो. एका नारळाच्या पाण्यामध्ये 9 ग्रॅम ग्लुकोज असतं, 9 ग्रॅम साखर असते.
9 ग्रॅम साखर म्हणजे 5.5 लिटरचं तुमच्या शरीरातलं जे रक्त आहे त्यात जर 9 ग्रॅम साखर गेली तर तुमच्या शुगरची पातळी 180 जाते. बरोबर. आणि 180 जाते म्हणजे नॉर्मल शुगर जी आहे ती तुमची 100 असते. बरोबर. त्यामुळं नारळाचं पाणी हेल्दी नाही. नारळाच्या पाण्याचं एकच बेनिफिट आहे, तो म्हणजे नारळाच्या पाण्यामध्ये 600 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं. आणि पोटॅशियम हे व्हेरी गुड फॉर हेल्थ, कारण इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे तुम्हाला 4700 मिलीग्रॅम पोटेन्शियल लागतं. पोटॅशियमसाठी मोठ्या प्रमाणात तुम्हाला भाजीपाला खावा लागतो, ते शक्य होत नाही. त्यामुळं पोटॅशियम सप्लिमेंट घेणं हे कधीही चांगलं, कारण पोटॅशियम हे सोल्युबल असल्यामुळे बॉडीतून निघून जातं. त्यामुळे पोटॅशियमच्या विषयी काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आपल्या अमेझॉन एक गोळी भेटते. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा ब्लड प्रेशर फार वाढलेला आहे, पण 1 मील अ डे केलेल्या माणसाला एवढ्या पोटॅशियमची पण गरज नाही, त्याचा ब्लड प्रेशर तसाच नॉर्मल. पण ब्लॅक कॉफी वगैरे यांना भूक मारली जाते आणि मग लोकांना ॲसिडिटीचा पण त्रास होतो. हो. तर ते नक्की काय? ॲसिडिटी विषयी मी ज्यावेळेला वाचलं त्यावेळेला माझ्या त्या एका पुस्तकामध्ये, म्हणजे आता मी सगळी पुस्तकं, म्हणजे मी साधारणतः 70च्या वर पुस्तकं जी MD डॉक्टरने लिहिलेली आहे आणि इंटरनॅशनल आहे, त्यात असं लिहिलं होतं की तुम्ही जितक्या वेळा खाता तितक्या वेळा ॲसिड सिक्रेट होतं. म्हणजे तुम्ही चहा पिला तर सेमच ॲसिड सिक्रेट होतं, तुम्ही जेवला तर सेमच ॲसिड सिक्रेट होतं. म्हणजे तुम्ही दिवसातून 4 वेळा चहा प्याला, 2-2 तासांनी जेवला तर तेवढं ॲसिड सिक्रेट होतं. मला ॲसिडिटीचा इतका त्रास व्हायचा, आणि माझे एक पुण्यातले डॉक्टर आहेत, ते तुमचे पण मित्र असतील, तर पोटाचे डॉक्टर, विकाराचे तज्ञ, तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे. ज्या वेळेला मी हे 1 मील अ डे करायला लागलो त्यावेळेला माझी ॲसिडिटी मला आजपर्यंत कधीच झाली नाही. आजपर्यंत कधीच झाली नाही. म्हणजे अशा अनेक आजार आहेत की जे मला कधी जाणवले नाही की जातील. 1 मील अ डे वाल्या माणसाला ॲसिडिटी जात नाही, प्रोव्हाइडेड दॅट चिटिंग नको. कारण बरीच लोक काय म्हणतात, साहेब मी एकदम क्लिअर 1 डे मील करतो पण सकाळचा माझा चहा सुटत नाही, असे पण सकाळचा दुधाचा चहा, तो अनेकांना सकाळचा दुधाचा चहा पिला तर ते तुमचं बॉडी इन्सुलिन सिक्रेट करणार, बरोबर जातं. त्याच्याविषयी ब्लॅक कॉफी घ्या. ब्लॅक कॉफी विषयी चांगले रिसर्च आहेत, त्यामुळे ब्लॅक कॉफी घ्या. ओके. पण याच्यामध्ये जेव्हा आपण डायबेटिक रुग्णांना सांगतो की बाबा तुम्ही असं हे करा की 1 मील अ डेवर द्या, पण आत्तापर्यंत जे डॉक्टरांचा जे अनुभव आहे किंवा त्यांचे जे सल्ले आहेत ते असेच आहेत की दर 2 तासांनी खा, गोळी घ्या, त्याच्या जेवणाच्या आधी गोळी घ्या आणि मग तुम्ही सतत खात राहा. मग हे जे मिथ आहे किंवा हे जे डॉक्टरी पेशामधलं महत्त्वाचं वाक्य आहे डायबेटिक पेशंटसाठी, त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, आता ॲक्च्युली डायबिटीस का होतो याच्यावर पहिलं लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये काय, डायबिटीस काय होतो की तुम्ही ज्यावेळेला कुठलं तरी अन्न खाता, जे अन्न ज्यावेळेला खाल्लं जातं आणि अन्नाची ज्यावेळेला तुमच्या याच्यातून शुगर तयार होते आणि शुगर ज्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये येते, ती शुगर कंट्रोल करण्यासाठी पॅन्क्रियाजमधनं इन्सुलिन सोडलं जातं. इन्सुलिन इज नोन ॲज अ स्टोरेज हार्मोन. बरोबर. ते इन्सुलिन जे आहे त्या इन्सुलिनच्या रूपाने तुमच्या शरीरात ही शुगर ॲक्सेप्ट केली जाते. परंतु तुम्ही इतक्या वेळेला खात असता की ते शरीर पण थकून जातं की ही शुगर कशी मी कंट्रोल करायची. मग अतिशय सोप्या भाषेत सांगतो, आपल्या लेमेन्स लँग्वेजमध्ये सांगतो. मग ज्यावेळेला शरीर थकतं त्यावेळेला ती एक्सेस जी शुगर आहे ती फॅटमध्ये स्टोअर होते. फॅटमध्ये स्टोअर व्हायच्या वेळेला ती ट्रायग्लिसराईडच्या रूपात बॉडीमध्ये फिरते, ज्याच्यामुळं आपण म्हणतो की स्ट्रोक येतो, ट्रायग्लिसराईड जास्त असतं. तर ते ट्रायग्लिसराईड आहे शेवटी फॅटमध्ये जाऊन स्टोरेज होतं. ज्यावेळेला तुमचं ते फॅट आहे, कारण तुम्ही सकाळी खाता, दुपारी खाता, किती खाता, आपण मनसोक्त खातो, कारण आता पहिल्यासारखं जुन्या काळी माणसाला जंगलामध्ये जे एक वेळचं जेवण मिळालं फिरायला लागायचं, आता सहजासहजी मिळतं, शिवाय सगळं प्रोसेस आहे. त्यामुळे ही जी तयार झालेली तुमची जे फॅट आहे, हे फॅट तुमच्या सुरुवातीला जाऊन बसतं लिव्हरमध्ये, नोन ॲज अ फॅटी लिव्हर. दुसऱ्यांदा जाऊन बसतं पॅन्क्रियाजमध्ये, नोन ॲज अ फॅटी पॅन्क्रियाज. ते किडनीत जाऊन बसतं, ते हार्टला जाऊन बसतं, बाकीच्या ठिकाणी त्वचेच्या खाली जाऊन बसतं, आणि मग तुमचा एक एक अवयव बधीर करायला सुरुवात होते. बधीर म्हणजे पुढचा प्रकार त्याचा सडणे म्हणलं तरी चालेल. तो जो अवयव तुमचा बधीर होतो, याला एकच मार्ग आहे की शरीराची ही नॅचरल प्रक्रिया आहे फॅट स्टोअर करणे. शरीराला असं वाटतं की आपण कुठेतरी अमेझॉनच्या जंगलात जाऊन याला 10 दिवस जेवायला मिळणार नाहीये म्हणून हा खातोय. तर ते शरीराचं ऐकायचं म्हणजे त्याला उपवास करायचा. जे तुमच्या शरीरात साचलेलं फॅट आहे ते तुम्ही वापरून घ्यायचं. ज्या दिवशी तुम्ही ते फॅट वापरता त्या दिवशी त्या फॅटचा वापर झाला की तुमचे हे सगळे आजार जे आहेत ते सगळे आजार हळूहळू रिव्हर्स व्हायला सुरुवात होते. एक याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जी गोष्ट आहे की हे ओमॅडमुळे किंवा बाकी याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन्स किंवा तुम्हाला जे शरीराला जे आवश्यक असणारे जे घटक लागतात, विटॅमिन्स लागतात, ते कसे घ्यायचे हा अनेकांपुढे प्रश्न आहे.
तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली काय आहे की बघा, प्रोटीन जे आहे ते प्रोटीन आपल्याला सफिशियंट भेटतं. प्रोटीन म्हणजे कसं आहे की तुम्ही अंडे खाल्लं तरी प्रोटीन भेटतं, चिकन खाल्लं तर प्रोटीन भेटतं, मटन खाल्लं तर प्रोटीन भेटतं. जे व्हेजमध्ये खातात त्याला प्रोटीन म्हणजे तुमचं खोबरं असेल, शेंगदाणे असेल, पनीर असेल, व्हेजवाल्यांना नंबर ऑफ ॲटॉमिक प्रोटीनचा याच्यामध्ये काहीच अडचण येत नाही. बरं. दुसरी सगळ्यात गोष्टी महत्त्वाची म्हणजे वोमॅड करणाऱ्या माणसाला जे प्रोटीन लागतं ते जे सेल्स बर्न होतात तुमच्या, ज्या सेल्स खाल्ल्यात, शरीर रोगी सेल खाऊन टाकतात, त्यातून प्रोटीन भेटतं. बरं. मी जवळपास अतिशय चांगल्या प्रकारचं प्रोटीन मी घ्यायचं. मी अधिकारी आहे, चांगला पगार असल्यामुळे मला प्रोटीन घ्यायला परवडायचं. तुम्ही मला ओळखता, होय. मी अतिशय चांगलं प्रोटीन घ्यायचा. ज्या दिवशी प्रोटीन बंद करायचा निर्णय झाला त्यावेळेला मी परत 6 महिने वाचले. माझं प्रोटीन बंद करून जवळपास 1.5 वर्ष झालं. माझा अजिबातही फॅट लॉस झालेला नाही. माझा अजिबातही मसल लॉस झालेला नाही. माझा मसल वाढला. ओके. त्यामुळे तुमच्या शरीरातल्या ज्या रोगी सेल्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला आजार होतात त्याच्यामुळे प्रोटीन मिळतं. प्रश्न राहतो बाकीच्या याचा. बाकीचं म्हणजे काय की तुम्हाला बघा, 1-2 मिनिटात फक्त व्हिटॅमिनचं सांगतो. तुम्ही कितीही खाल्लं तर तुम्हाला पुरेसं ए भेटत नाही. तुम्ही कितीही खाल्लं तर तुम्हाला पुरेसं बी भेटत नाही. तुम्ही कितीही खाल्लं तर तुम्हाला पुरेसं सी भेटत नाही. किती लिंब खाणार मग शेवटी तुमचे दात हे होतात. डी तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेला तुम्ही मेडिकल चेकिंगला जाता त्यावेळेला प्रत्येकाचं कमी असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. ईचा विषय आहे. ई बऱ्यापैकी ज्याची स्किन चांगली आहे त्याला समजायचं ई चांगले. बरं. ए व्हिटॅमिनची 30 रुपयाला एक गोळ्याची बॉटल भेटते. बरं. ती बॉटल 30 रुपयाला एक भेटते. त्यात मला वाटतं 25-30 गोळ्या असतात. 10,000चा डोस असतो. मी कंपनीचं नाव घेत नाही, परंतु तुम्ही मेडिकलवाला गेला तुम्हाला देईल. बरं. आठवड्यातून 2 गोळ्या घ्यायचा. एची कधी अडचण येत नाही. बरं. बी तुम्ही ज्यावेळेला चेक करायला जाता तुमचं कमीच असतं. बी कॉम्प्लेक्सचे गोळे असते, वॉटर सोल्युबल आहे. ए हे फॅट सोल्युबल आहे. त्यामुळे तुम्ही महिन्यातून 5 गोळ्या घेतल्या तर होऊन जातं. काही साईड इफेक्ट नाही. बीचा तुम्हाला लगीवाट निघून जाते. मी तुम्हाला तर पाण्याच्या बाबतीत सांगितलं, दररोज घेतली तर चालते, विसरलं तर काय फरक पडत नाही. सी हे जगातलं सर्वात स्वस्त अँटीऑक्सिडंट आहे. बरोबर. सीचं स्वस्त भेटतं किंवा सी तुम्हाला बऱ्यापैकी फूडमधनं पण भेटतं. फळामध्ये फळाच्या बाबतीत माझं रिझर्वेशन अच्छा भेटते तुम्हाला, लिंबामधून वगैरे भेटते. डी जे आहे, जर तुम्ही महिन्यातून एकदा 60Kचा जो साधारणतः 100-125 रुपयाला भेटतो, घरात 4 लोक असतात, महिन्यातून जर एक गोळी व्हिटॅमिन डीची घेतली 60Kची, तुमचं कधीही व्हिटॅमिन डी मेडिकल चेकअपला कमी होत नाही. कारण ए, डी आणि ई हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. यांची बॉडीची स्टोरेज कॅपॅसिटी 1 ते 3 महिना आहे. बरं. त्यामुळे ते कधीच तुमचं कमी होणार नाही. परंतु कुठलाच डॉक्टर तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही महिन्याला घ्या. आता काही डॉक्टर, मला वाटतं मागच्या वेळेला मिसेसकडे मी गेलो होतो, एक डॉक्टरने सांगितलं की महिन्यातून एकदा घ्या. पण पूर्वी हे सांगत नव्हते. त्यामुळे ही गोळी घ्यायची. आणि व्हिटॅमिन डी इज अ रिलेटेड इम्युनिटी आहे. मी व्हिटॅमिन ए घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझा चष्म्याचा नंबर वाढायचा बंद झाला. आणि स्वस्त आहे, म्हणजे हे सगळं घ्या. त्यामुळे न्यूट्रिशनचा जास्त बाऊ करण्याची गरज नाही. ओके. अच्छा. कारण अमेरिकेतली लोक 60% लोक न्यूट्रिशन घेतात, परंतु अमेरिकन डाएटचे किंवा अमेरिकनची जी ओबेसिटी लेवल आहे ते तुम्हाला माहिती आहे. इंडियातली 10% घेतात. आता इंडियात प्रमाण हळूहळू वाढते. परंतु पाठीभर भाजी खाण्यापेक्षा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची एक गोळी खाल्ली तर कधी चांगली. ओके. अच्छा. बरं. पण आपल्याकडे आता जे म्हटलं जातं की बाबा आता एवढे सण असतात, लग्न समारंभ असतात, पदार्थांची रेलचेल असते, त्यावेळी जिभेवर नियंत्रण ठेवायचं कसं, अनेकांपुढचा प्रश्न आहे. लग्न कार्य असेल, घरामध्ये दिवाळी असेल, तर डॉक्टर जॅसन फंग यांचं असं म्हणणं आहे की अजिबात विचार करू नका. ज्यांना डॉक्टर जॅसन फंग म्हणजे ते ओबेसिटीवरचे, त्यांचं डायबिटीस कोड जे पुस्तक आहे, कॅन्सर कोड आहे, फार गाजलेला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या वेळेला असं करायचं असेल बिंदास एन्जॉय करा, परंतु त्यानंतर 1-2 एक्सटेंडेड फास्ट करा. एक्सटेंडेड फास्ट म्हणजे 48 आवर्स 72 आवर्स करू शकता. मी आतापर्यंत 50 तास फास्ट केलेलं आहे, कारण माझ्या बॉडीत जास्त फॅट नसल्यामुळे. 50 तास? हो, 50 तास काही खाल्लेलं नाही. काही खाल्लं. 50 तास मी बऱ्याच वेळा केलाय. 50 तासामध्ये काय होतं की ॲटोफॅजी × 5x 10x वाढते. बरं. त्यामुळे बॉडी क्लीन होऊन जाते. ओके. असं आहे. आणि मग त्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण खाऊ शकतो, पण तुम्ही म्हणता तसं ते फास्टिंगचं काय असतं की पहिला दिवस तुम्हाला त्रासदायक जरी असला तरी दुसरा दिवस पहिल्या दिवसापेक्षा फ्रेश असतो. बरं. कारण बॉडी एकदम क्लीन फॅटवर स्विच झालेली असते. बरं. ओके. पण अनेकांना असं वाटतं की याला उपवास केले की काय चक्कर येते, भोवळ येते, त्या सिम्पटमसाठी काय करायचं, म्हणजे तो एक मनाचा निग्रह कशासाठी करायचा? तो मनाचा निग्रह काय आहे की बघा, हे का होतं तर तुमच्या शरीरात 600 ग्रॅम ग्लुकोज स्टोअर केलेलं असतं. बरं. किती? 600 ग्रॅम अप्रॉक्सिमेटली. जरा कुणाच्या बॉडीप्रमाणे कमी जास्त होईल. त्यातलं 400 ग्रॅम तुमचं असतं मसलमध्ये आणि 200 ग्रॅम असतं लिव्हरमध्ये. त्याच्या पुढचं जे असेल ते मग फॅटी लिव्हरला जातं, किंवा इकडं जास्त ग्लुकोज जे असेल ते जे कन्वर्ट होऊन फॅटमध्ये स्टोअर होतं.
हे ग्लुकोज संपायला तुम्हाला साधारणतः 1 दिवस किंवा 24 तास 26 तास 28 तास लागतात. ज्यावेळेला हे संपेल त्यावेळेला तुमच्या बॉडीतलं इन्सुलिन जे आहे हे इन्सुलिन संपलेलं असतं, बरं. म्हणजे एकदम कमी लेवलला असतं. ज्यावेळेला इन्सुलिन संपेल त्यावेळेला तुमची भूक जाते. भूक गेले की तुम्हाला फक्त पाणी कॉफी हे पिलं किंवा जास्तीत जास्त कोणाला काय फार वाटलं असं होतंय तर एक ते आजकाल शुगर फ्री च्युइंगम भेटतात, चोगळू शकता तुम्ही. बरं. परंतु ही जर तुमची कंडिशन तुम्ही एकदा पार केली आणि हा फक्त 3 दिवसाचा खेळ असतो. बरं. जर काही लोकांना 1.5 दिवस लागतात, काही लोकांना 2 दिवस लागतात, त्यानंतर परत तुम्ही होत नाही. आता माझं सांगतो स्वतःचं काय झालं की आमच्या घरात एकच वेळेला जेवण बनतं. मग काय झालं की माझ्या मिसेसला माझ्याबरोबर जेवायची सवय लागली. मग ती कधी काही शॉर्टकट मारायची, माझ्या अगोदर दुपारी थोडं खाऊन घ्यायची किंवा काहीतरी टेस्ट करण्यासाठी करायची. मग तिच्या असं लक्षात आलं की जर मी चुकून 12-12:30 वाजता काहीतरी खाल्लं तर एकदम जोराची भूक लागते. बरं. पण तिनं आता गेल्या 6 महिन्यामध्ये असं केलंय की तिनं पूर्णपणे माझ्याबरोबरच ती जेवते. बरं. मग ती अगोदर खातच नाही कारण तिला माहिती खाल्ल्यावर भूक लागते. ओके. हे शरीर हे मी तिला सांगितलेलं नाही, शरीरानं तिची बॉडी तिच्याशी बोलायला लागली. बरोबर. बॉडी तिच्याशी बोलायला लागली. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत की म्हणजे ज्या लोकांना कळतं की भूक लागते किंवा बाकी लोकांचे काही वेगळे आस्पेक्ट आहेत. बरं. काही लोक सुरुवातीला ऐकत नाही, मग त्यांना कळतं की ओके. पण आता तुमची आम्ही जेव्हा रील पाहतो तेव्हा तुम्ही अगदी जिममध्ये जाऊन वर्कआउट वगैरे करताना पाहतो आम्ही तुम्हाला. तर तेवढी एनर्जी, तेवढी वर्कआउट, हेवी वर्कआउट मारताना पण आम्ही पाहिलेलं त्या तुमच्या रीलमध्ये. तर तेवढी एनर्जी किंवा तेवढी ताकद शरीरामध्ये असते का? त्याच्यामध्ये काय आहे की मी सुरुवातीला खाऊन काहीतरी वर्कआउट करायचं. बरं. तर मला इतका कंटाळा यायचा आणि मला ताकदच नसायची वर्कआउट करायला. आत्ता माझी जनरल जिम आहे ती मी 28 तास फास्टिंग नंतर एकदा केलेली आहे, पण जनरली 22-23 तास फास्टिंग नंतर करतो. मला एकदा असं आढळलं की डेड लिफ्ट करताना मला माझ्या ट्रेनरनी 60 किलोचं वजन दिलं होतं. मला ते गेलं नाही म्हणजे गेलं, परंतु थोडं हे लागलं. पण पुढच्या वेळेला मी 80 किलोचं मला सहजसहजी गेलं. त्याच्यामध्ये फरक किती मिनिटाचा असतो? हार्डली एक म्हणजे 60 सेकंद की 80 सेकंदाचा फरक असतो. परंतु तेवढ्या काळात बॉडीला कळालं की हा माणसाने 24 तास म्हणजे 22 तास 23 तास काही खाल्ले नाही, हा जिम करतो, बॉडीने शुगर सोडली. ओके. आणि एक दुसरी गोष्ट, तुम्ही डाऊन सिंड्रोम विषयी कधी ऐकलंय का? नाही. डाऊन सिंड्रोम म्हणजे असं आहे की ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठता त्यावेळेला बॉडी आपल्या शुगर तुमची सोडते साधारणतः 4 ते 6च्या दरम्यान, आणि मग तुमची सकाळची फास्टिंग शुगर जास्त असते. त्याला डाऊन सिंड्रोम असं म्हणतात. ओके. तुम्ही जर हेवी वर्कआउट करायच्या अगोदर जर तुमची शुगर 100 असेल आणि जर तुम्ही एकदम हेवी वर्कआउट केला, कारण कधी कधी मी सेन्सर लावतो आणि मग करतो, तर त्यावेळेला 150 असते. बरं. 150 तुमच्याकडे मेडिकलमध्ये अलाउड नाही, पण 150 कुठनं येते तर माझ्या बॉडीतलं जे फॅट आहे, जो मी हार्ड वर्कआउट केलं आहे त्यातून ते येते. बरं. म्हणजे बॉडी ज्या वेळेला फॅटमधनं शुगर सोडते, एका फॅटच्या 9 कॅलरी असतात आणि एका कार्बोहायड्रेटच्या 4 कॅलरी असतात. त्यामुळे तुमची बॉडी ज्यावेळेला फॅटवर चालते त्यावेळेला तुमचा उत्साह हा दुपटीहून अधिक असतो. ओके. आता तुम्ही दिवसातून एकदा जेवता, तुम्ही पालेभाज्या वगैरे आधी खाता, नंतर एवढा वर्कआउटही करता, लोक याला अघोरी प्रयोग म्हणून पाहणार नाहीत कशावरून? नाही, तुमचं कसं आहे, तुमच्या शरीराचे रिपोर्ट काय सांगतात तुमचे. मी असं नाही करत का मी माझे सगळे मेडिकल रिपोर्ट चेक करतो. आणि अघोरी प्रयोग म्हणजे कधी? अघोरी प्रयोग म्हणजे तुमचा कधी हार्ट रेट जास्त असेल जिम करताना, कारण मी बऱ्याच वेळा जिम करताना घड्याळ घालतो, त्याच्यामध्ये माझं हे होतं. तर ते सगळे पॅरामीटर मी मेडिकल क्षेत्राचा उपयोग फक्त बॉडी पॅरामीटर चेक करण्यासाठी करतो. बरं. आणि असं जर मला वाटलं की ही जी गोष्ट आहे, समजा एखादं पुस्तक वाचतो मी, आता ही जी पुस्तक वाचतो यातलं सगळ्याच मी घेत नाही, मला जेवढं लागतं तेवढंच घेतो. एखाद्या पुस्तकामध्ये असं वाटलं की आता बऱ्याच वेळा काय डॉक्टर काय करतात की दे हॅव टू गो विथ द रिसर्च ऑफ द करंट मेडिकल फील्ड. राईट. बरोबर. त्यांना त्याच्याबरोबर जायचं असतं, कारण त्याच्या मागच्या अनेक कारण आहेत, त्याच्यावर आपण टीकाही करायची नाही, आपल्याला बोलायचं नाही. परंतु समजा लिपिड प्रोफाईल आहे तुमचा, तर मी ज्यावेळेला सांगतो तुम्हाला की मी अघोरी प्रयोग म्हणून मी कार्बोहायड्रेट किती खातो, फॅट किती खातो, मग माझं LDL किती आहे, माझं HDL किती आहे. जर मला आता लोक बरेच फोन करतात की साहेब मी तुमचा रिपोर्ट केला, माझं सगळं नॉर्मल आहे, पण माझे HDL वाढले. मी म्हणतो त्याला की तू काय खाल्लं होतं, म्हणजे काही चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड फॅट खाल्लंय का, म्हणजे गुड फॅट म्हणजे काय. मी त्याला सांगतो काजू खाल्लेत का, बदाम खाल्लेत का, ते म्हणतात हो जरा काजू जास्त झालेत. मी म्हणतो ते कमी करा. ते पुढच्या वेळेला मला परत फोन करतात की नाही आता कमी झालं आमचं. ओके. LDL जर असेल तर मी विचारतो मग तेल कुठलं खाल्लं होतं, की तुमचा जास्त तेल होतंय का, किंवा ते पोल्युटेड आहे का, मग ते बदल केला का होतो. ओके. आहारात जर बदल केला तर होऊन जातं. पण ते कळतं, तुमची बॉडी बोलते तुमच्याशी. बरोबर. आणि ओमॅडचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमची बॉडी फ्रेशनेस असतो. ओके. पण याच्यामध्ये आपण जेव्हा सांगतो तुम्ही करा, काही लोकांना आपण उद्युक्त करतो किंवा त्यांनी असं प्रयोग करून पाहायला काय हरकत नाही, पण कोणी करायला नाही पाहिजे हे पण आपण सांगितलं पाहिजे. नाही, याच्यामध्ये 2च लोक आहेत करायला, की एक तर
प्रेग्नंट लेडीज ज्या असतील त्यांनी करणं आवश्यकता नाही आहे आणि ज्याची बॉडी ग्रोईंग असते म्हणजे साधारणतः 18 ते 20 वर्षाच्या मुलाच्या जे लोक पोरं आहेत त्याचं शरीर वाढतं आहे त्या लोकांनी हे केलं टाळलं नाही, पाहिजे. केलं नाही. परंतु मी लेडीजचं नाव घेतलं. आजकाल अशा काही लेडीज आहेत की ज्यांचं इतकं वय जास्त आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं की त्यांच्या अवयवाबरोबर फॅट जमलेला आहे आणि मग रिप्रोडक्शन होत नाही. तर असे माझ्या काही केसेस आहेत की ज्यांनी 1 meal a day केल्यामुळं दे हॅव गॉट अ सक्सेसफुल प्रेग्नन्सी. ओके, म्हणजे त्याचा बॉडीवर इतका इफेक्ट झालेला आहे. हा बॉडीवरती म्हणजे ते जे अवयवाभोवती जे त्याचा जे फॅट साचलेलं असतं प्रत्येक अवयवावर त्याचा तो साईड इफेक्ट त्याचा तो इफेक्ट आहे. ओके, हो. पण तुमची कधी डॉक्टरांशी या विषयावर चर्चा वाद कधी झालीत का? नाही, वाद करण्याचं काही कारणच येत नाही. कारण जनरली कसं असतं की मीच बऱ्याच वेळा डॉक्टरांना म्हणतो की समजा एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो तर माझं असं ठरलेलं धोरण आहे की डॉक्टरांकडे जे इन्फेक्शनचे डिसीजेस आहेत त्यांची ट्रीटमेंट मी घेतो. पण मी एक दिवस मला एक असे गमतीने डॉक्टर भेटले होते. ते माझ्याकडे जमिनीच्या कामासाठी आले होते कारण माझ्याकडे येतात लोक असे सल्ला वगैरे याला. तर त्यांना काय म्हटलं मी म्हटलं सर मी तुमची ट्रीटमेंट कधीच घेऊ शकत नाही. म्हटलं का? म्हटलं तुमची जेवढी ढेरी आहे तर मी तुमची ट्रीटमेंट कशी घेऊ म्हटलं. त्यांनी मान्य केलं, हसले. असा एक मध्ये आता इथे झाला. कारण माझं त्यांनी तुमच्याकडे पाहून नाही विचार का तुम्ही काय करता, जरा सल्ला द्या की डॉक्टरने कधी विचारलं नाही का तुम्हाला? त्या नाही, मी तर सगळ्यांना सांगतो मी 1 meal a day करतो, मी फास्टिंग करतो, माझी बॉडी ही आहे म्हणजे तसं आहे आणि माझे सगळे बॉडी पॅरामीटर मी मॉनिटर करतो. त्या पॅरामीटर जे मेडिकल याच्यानुसार जे पाहिजे ते सगळं त्या बॉडी पॅरामीटर प्रमाणे सगळं मॉनिटर करतो. सगळं मॉनिटर. आणि त्यांचे तुमचे 1 meal a day करूनही तुमचे तसेच व्यवस्थित सामान्यच आहे. सामान्य नॉर्मल म्हणजे चांगलेत. आता मी मला एक मध्ये आढळलं की मी फायबर मी एक रिसर्च वाचला की तुम्हाला दिवसातून 40 ग्रॅमपेक्षा जास्त फायबर घ्या, स्पेशली दोज हु आर डायबेटिक, दोज हु आर हॅव्हिंग ब्लड प्रेशर, दोज हु आर हॅव्हिंग कोलेस्ट्रॉल, हे जे आजार आहेत यांनी फायबर घ्या. मग मी मायो क्लिनिकला बऱ्याच वेळा मी काय करतो हे सगळं पॅरामीटर मग इंटरनेटवर जातो, मायो क्लिनिकला क्लिक करतो. मायो क्लिनिक इज वर्ल्ड्स बेस्ट क्लिनिक आहे. म्हणजे बेस्ट म्हणजे तुम्ही रेफर करू शकता ते. तर त्यात मात्र लिहिलं होतं की वयाच्या 20व्या वर्षी तुम्हाला 18 ग्रॅम फायबर भरपूर होतो, परंतु जर तुम्ही 50 गेला तर तुम्हाला 38 ग्रॅम पाहिजे, असं मायो क्लिनिकला लिहिलं. तर मी काय केलं, मग फायबर घेतला. आता सगळे डॉक्टर तुम्हाला जीव तुटून वळून सांगतात की तुम्ही फायबर घ्या. प्रत्येक फायबर म्हणजे पालेभाज्या खा. लक्षात. मग मी प्रयत्न केला, चला मी पाठीवर भाजी खाल्ली तरी काय फायबर मी पूर्ण करू शकतो. मग मी काय केलं, ॲमेझॉनवरून ओट फायबर पावडर मागवली. म्हणजे फायबरचे सोर्सेस शोधले पहिले. मी काय करू शकतो, डिंक, आपला जो बाबळीचा डिंक आपण लहानपणी खायचो तो, मेथी फ्लेक्स, मेथी जी असते आपली मेथीचे लाडू आपण खातो, मेथीचे फायबर, आणि FOS फायबर, आजकाल तो एक फायबर येतो तो फायबर. ह्या 4 फायबरचं कधी खीर करतो, कधी लाडू करतो, कधी एखाद्या धिरड्यामध्ये टाकतो आणि दिवसातून मी साधारणतः 40 ग्रॅम फायबर बॉडीमध्ये ठेवायला सुरुवात केली. मला फरक असा जाणवला त्यामध्ये की माझ्या बॉडीचं फॅट पर्सेंटेज जे 19 होतं, मी तुम्हाला रिपोर्ट दिला 19 होतं, ते बॉडीचं फॅट पर्सेंटेज 14च्या जवळपास आलं. पण ते 14च्या जवळपास येणं म्हणजे जे मला कधीच शक्य नाही झालं. त्यामुळे माझं मेटाबॉलिक एज 20 दाखवायला लागलं, जे कधी माझं 45 दाखवायचं एवढी हार्ड जिम करून सुद्धा. परंतु ज्यावेळेला मी जिम करतो त्यावेळेला माझा साधे 2-4 सेट मारले तर हार्ट रेट 130, 140, 150 जायचा. आता केवळ स्क्वॉट आणि डेडलिफ्ट केला तरच माझा हार्ट रेट 140च्या वर जातो. अदरवाईज मी ज्यावेळेला जिम करतो, हार्ड जिम करतो, 50, 60, 70 किलो उचलतो, तरी माझा हार्ट रेट जो आहे तो हार्ट रेट साधारणतः 100, 110 आणि सेट सोडला का परत 90ला येतो. हार्ट रेट कमी असणे चांगलं लक्षण आहे. बरोबर. आणि माझा रेस्टिंग हार्ट रेट 50-55चा असतो. ओके, फार अगदी फुटबॉलपटूच्या लेवलचा तो म्हणजे ॲथलीटच्या लेवलचा आहे. आणि हे माझा जो हार्ट रेट आहे हा रात्री झोपेत पण मी कधी कधी घड्याळ घालून झोपतो तो मॉनिटर होतो. ओके, म्हणजे हे जे बॉडी पॅरामीटर आहेत ना हे प्रत्यक्षात दिसतात आपल्याला. म्हणजे माझं जे सिरीज आहे इंस्टाग्रामची त्याला मी नावच दिले माझे आरोग्य प्रयोग. राईट. म्हणजे आपण करायचं मग दुसऱ्याला सांगायचं. राईट. या ज्या मुलाखती पहिला भाग तुम्ही समजून घ्या, याची एक आपण सुरुवात या निमित्तानं केलेली आहे. आणि तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, याविषयी तुमची काही मतं असतील, या व्हिडिओच्या खाली तुम्ही जरूर आम्हाला कळवा आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करू आणि सरांशी जो आपला संवाद आहे तो या पुढच्या काळामध्ये वाढवत राहूया. सर धन्यवाद. नवीन वर्ष 2026 सुरू होत आहे. आपण लवकर डिसेंबरमध्येच हा एपिसोड शूट केलेला आहे आणि तो लवकरच आपण पब्लिश करू. तर या 1 जानेवारीच्या संकल्पासाठीचा हा एक ओमॅडचा एक प्रयोग करून पाहिला. चांगला तुम्ही करून पाहायला काही हरकत नाही, आमच्या सदिच्छा आहेत. पण हे करण्यापूर्वी एक थोडंसं डिस्क्लेमर, तुमच्या काय
डॉक्टरशी बोलून आरोग्याच्याशी हा, बोलून नाही, नाही, नाही. ते तुम्ही मी पण- हा. माझं पण म्हणणं होय. हेच आहे हा. की हे जे करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला. बोला. येस. डॉक्टरांशी बोलून तुम्ही ठरवा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आता फक्त एकच प्रश्न उत्तर देतो होय. की काय होतं की भुकेचं राहणं हे डायबिटीसला जमत नाही. परंतु लोकांना हे माहीत नसते की त्यांची जी शुगर कमी होते ती उपवासाने नाही होत, ती त्या गोळीमुळे होते. बरोबर. मग ती गोळी फक्त बंद करायची असती, मग तो फास्टिंग करू शकतो. बरोबर. पण गोळी घेणाऱ्या माणसाची शुगर कमी होऊन तो त्या कोमात जाऊ शकतो. बरोबर. तर ह्या ज्या साध्या गोष्टी आहेत, ह्या साध्या गोष्टी कोण सांगत नाही आणि हे आपण सांगण्याचा प्रयत्न इथं करू. म्हणजे मेडिकल म्हणजे सॉरी शुगरवाल्यांसाठी किंवा डायबिटीवाल्यांसाठी असे प्रयोग करण्यापूर्वी त्यांनी त्यांची जी गोळी आहे ती गोळी न घेणं, हा, गोळी न घेणं आणि शुगर तिसऱ्या दिवशी कंट्रोलला सुरुवात होते. कंट्रोल सुरुवात होता. तर हा त्यांचा दावा आहे असं आपण म्हणूया. नाही, माझं मी तुम्हाला तेच सांगतो का Yes. हा विषय जो आहे ना हा. हा सेन्सिटिव्ह आहे. बरोबर. मला मी स्वतः ज्या वेळेला हे सगळं करायला गेलो बरोबर. त्यावेळेला तर ते मलाही- असं समजून घ्या, तर त्यांची शुगर तिसऱ्या दिवशी आटोक्यामध्ये आलेली आहे असं आपण त्याचं थोडंसं हे करूया. Yes, yes. आणि तुम्हाला सदिच्छा. हा प्रयोग करून पाहिला तुम्ही, हरकत काही नाही आहे. तुमच्या शंका आम्हाला जवळ आवर्जून कळवा आणि पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटूया. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू योगेश सर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.